नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. जय हिंद सिनियर ते वाडी भोकर पर्यंत रस्ता ठरतोय अपघातांचा टर्निंग पॉइंट. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ धुळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन. धुळ्यात सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे प्रशिक्षण. श्री जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन व रक्तदान शिबिर संपन्न. SBKM व सारथी स्पोर्ट्स क्लब धुळेतर्फे क्रिकेट स्पर्धांसाठी निवड चाचणी. कोरोना काळात रोटरी सिनियर्सची उल्लेखनीय कामगिरी. आणि महागाईला आळा घाला, समाजवादी पार्टीची मागणी. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील जय हिंद महाविद्यालय ते वाडी भोकर गाव पर्यंतचा रस्ता सध्या अपघाताचं माहेरघर बनत चालला आहे. तरीही या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी संबंधित प्रशासनाला जाग येत नाही. या संदर्भात विविध सामाजिक राजकीय संघटनांतर्फे आवाज उठवला गेला तरीही झोपलेल्या प्रशासनाला जाग आली नसल्याची संतापजनक प्रतिक्रिया धुळेकर व्यक्त करीत आहेत. धुळ्यात लाखो रुपये खर्च करून रस्त्यांची डागडुजी केली जात आहे. मात्र शहरातील जय हिंद महाविद्यालय ते वाडी भोकर गाव पर्यंतच्या रस्त्याचा मुहूर्त अजून निघालाच नाही. निघाला असेल मग विलंब का, असाही प्रश्न निर्माण होत आहे. सध्या तर रस्त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. लहान मोठ्या खड्ड्यांनी जर्जर झाल्याने रोजच छोट्या मोठ्या अपघातांच्या घटना समोर येत आहेत. विशेष बाब म्हणजे रस्त्याच्या बाजूला भुयारी गटारींचं काम चालू असल्याने पादचारीच काय तर वाहनधारकांना देखील जीवावरची कसरत करून आपला मार्ग काढावा लागतोय. या संदर्भात धुळ्यातील अनेक सुज्ञ नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे पत्र व्यवहार निवेदने दिलीत. अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी रास्ता रोको आंदोलने केलीत, निवेदने दिलीत. तरीही झोपलेल्या संबंधित प्रशासनाला जाग आली नाही. शिवसेनेच्या वतीनेही मागील 3 डिसेंबर 2020 रोजी या संदर्भात आंदोलन छेडण्यात आलं होतं. तरीही संबंधित प्रशासनावर आज पावेतो काहीच फरक पडल्याचं दिसून आलं नाही. संबंधित प्रशासन व ठेकेदार यांच्यात काय संगनमत चालू आहे? का कामास विलंब आहे? कोणत्या मुहूर्ताची वाट बघताय? असाच प्रश्न सध्या धुळेकरांमध्ये उमटू लागला आहे. जर येत्या काही दिवसात या प्रलंबित रस्त्याचं काम सुरू झालं नाही तर तीव्र प्रकारचं आंदोलन छेडलं जाईल, असंही धुळेकरांमधून ऐकिवात आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली पेट्रोल, डिझेल तथा घरगुती गॅसची दरवाढ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी आज धुळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात आले. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की मागील काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल व घरगुती वापरातील गॅस दरात सातत्याने वाढ होत आहे. केंद्रातील भाजप सरकारने सलग 2 वेळा देशात सत्ता येऊनही नागरिकांना अच्छे दिन पहावयास मिळाले नाही आणि त्यात या वाढत्या दरामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींशी सामोरे जावे लागत आहे. सध्या तर या वाढत्या इंधन दरामुळे वाहन चालकांच्या खिशालाही कात्री लागत आहे. त्यामुळे भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेची जाणीव ठेवून सदर दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी युवक प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे, युवक प्रदेश सचिव सुमित पवार, युवक शहर जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे आदी उपस्थित होते. वन नेशन वन टॅक्स या मोठ्या व पाजील वल्गना करून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेची दिशाभूल करून सत्तेवर आलेल्या या मोदी व शाह यांच्या वामनी सरकारच्या विरोधात पेट्रोलच्या दरवाढी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो व टॅक्सेशन व एक्साईड व्हॅल्यूच्या संदर्भात पलीकडच्या राज्य असलेलं गुजरातला वेगळा न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का, असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात उपस्थित होणं स्वाभाविक आहे. व त्या लोकांच्या प्रामाणिक व पवित्र भावनेसोबत या मोदी आणि शाह या वामनी सरकारने त्यांच्या भावनेसोबत नुरा कुस्ती खेळण्याचे फाजील व खोटारडे धंदे बंद करावे, हे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे जिल्हा यांच्यातर्फे आम्ही
निषेध नोंदवतो. आंदोलन पेट्रोलच्या व डिझेलच्या दरवाढी संदर्भात 80च्या पलीकडे 90च्या पलीकडे आता 100 पर्यंत जरी हा भाव गेला तरी आम्हाला याच्याबद्दल आता विशेष कौतुक वाटणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यानंतर छोटे व्यापारी असतील, वाहतूकदार असतील, यांच्याबद्दल या भाववाढीतून होणाऱ्या बऱ्याच आर्थिक अडचणी याबद्दल केंद्र सरकारने कुठेतरी लक्ष घालून त्यांनी त्वरित यावर निर्णय करावा व ही वाढलेली एक्साईट व्हॅल्यूच्या संदर्भात त्यांनी ही दरवाढ मागे घ्यावी, ही आम्ही या माध्यमातून आपल्या शासनाला आज महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून इंधन दरवाढ विरोधात तीव्र निषेध करण्यात येत आहे. प्रदेश पातळीवर तसंच आज धुळे जिल्ह्याच्या वतीने केंद्र सरकार जे पेट्रोल दरवाढमध्ये जो वारंवार ही वाढ होती, आज त्याच्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज त्याचा तीव्र निषेध होतोय. नेमकं केंद्र सरकारला जनतेसाठी करायचं तरी काय? एका साईडला शेतकरी आरवडावर बसलाय, दुसऱ्या बाजूला कोरोनाचं संकट असल्यावर अशा संकटाच्या काळात पेट्रोल दरवाढमध्ये यांनी वाढ करायला पाहिजे, हा महत्त्वाचा विषय हा केंद्र सरकारच्या लक्षात आला नाही वाटतं. आज आर्थिक संकटात सर्वसामान्य नागरिक आहे आणि अशा संकटात जर या प्रकारे जर पेट्रोल इंधन वाढमध्ये जर आपण हे करत असेल तर हे एकदम चुकीच्या पद्धतीने मोदी सरकार हे आपलं काम करत आहे. त्याचमुळे आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याच्या वतीने आज त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. धुळे महापालिकेतर्फे सफाई कामगारांना आज सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षण शहरातील IMA हॉल येथे देण्यात आले. IMA हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी उपायुक्त शांताराम गोसावी, गणेश गिरी, सहाय्यक उपायुक्त विनायक कोते, तुषार नेरकर, सभापती सुनील बैसाणे आदी उपस्थित होते. तर रायगडचे राकेश पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर शिबिर सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेण्यात आले. आपल्या अंगामध्ये काही घातलेलं आहे? नाही घातले ना? का बरं रे? का होते असं? आपण सुद्धा ज्या वेळेला मॅनहोलमध्ये उतरतोय ते ह्याच पद्धतीने उतरतोय काय याच्यापेक्षा कोणी वेगळं उतरतोय? याच पद्धतीने उतरतोय. ठीक आहे. तर मी जे जसं सांगत होतो तुम्हाला की भारतामध्ये म्हणजे सोमवार ते शुक्रवार बघा, सोमवार ते शुक्रवारमध्ये एक सफाई सैनिकाचा कुठे ना कुठेतरी मृत्यू होतो. असे भारतामध्ये हजारो सफाई सैनिक दररोज मरतात आणि याची कुठेच नोंद घेतली जात नाहीये. आता या जे कार्य आहे या कार्याला आता कुठेतरी लक्ष द्यायला लागले. हे किती वर्षापासून काम होत चाललंय? बरेच वर्ष झाले, जवळपास 200 वर्षापासून हे काम चालू आहे. हा महिला डोक्यावर वाहून नेणं हे 200 वर्षापासून काम सुरू आहे. हे काम चालू असताना आता अलीकडे संसदेमध्ये वगैरे हे काय चालू आहे विषय चालू आहे. त्यामुळे आज जे सफाई सुरक्षा कायदे सफाई मित्र म्हणून तुम्हाला बोलवले ते ह्यासाठी, कारण की आता कुठेतरी लोक लक्ष द्यायला लागलेत आपल्याकडे. परंतु ह्या अगोदर आपल्याकडे कुणी लक्ष देत होतं का? नाही देत होतं. आणि हेच आपण सुद्धा करतो, आपण सुद्धा आपल्याकडे लक्ष देत नाही. ठीक आहे. आपल्या कार्य ज्या वेळेला आपण काम करतोय हे काम करत असताना ह्या कामामध्ये आपलं आयु आपलं वय किती आहे माहिती आहे सर्वांना? हा किती आहे? +5 45 -5 म्हणजे तुमचं वर्ष आयु जेव्हा आपण बोलतोय तुमचं वय ह्याच्यामध्ये 40 ते 50 वर्षाचं आहे. आणि जर कोणी 50 वर्षापुढे गेला तर तो काय करतो? VRS घेऊन पुढे बसतो. समजतंय का होतं? ह्याच्यामध्ये वेगवेगळे खूप घातक आजार आहेत. गँग्रीन सारखा ऐकलंय गँग्रीन? ठीक आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. इथे बसलेल्या मी जेवढी सफाई सैनिक आहे त्या सफाई सैनिकांनी किती जणांनी टीटीचे इंजेक्शन घेतले? श्री संत शिरोमणी संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त महानगर तेली समाज व धुळे जिल्हा तिळवण तेली समाजाच्या वतीने शहरातील संत शिरोमणी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून विविध सामाजिक कार्यक्रम राबविले गेलेत. सकाळी 10 वाजता शहरातील गुरुशिष्य स्मारकावर पूजन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे,
महापौर चंद्रकांत सोनार, आमदार कुणाल पाटील, प्राध्यापक शरद पाटील, अध्यक्ष भगवान करंकाळ, श्यामकांत सनेर, हिरामण गवळी आदी समाज बांधव उपस्थित होते. तसेच तेली पंचायत भवन येथेही अध्यक्ष भगवान करंकाळ यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत जगनाडे महाराज यांचा उद्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्त आम्ही सर्व तेली युवक मंडळातर्फे रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्या धुळे शहरात व जिल्ह्यामध्ये प्रचंड अशी रक्ताची टंचाई चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर सामाजिक दायित्व म्हणून व मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व समाज बांधवांना रक्तदान करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यामुळे या रक्तदानाला मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्व युवक मंडळ उपस्थित आहेत. तसेच या नगरीचे प्रथम महापौर बापूजी, विद्यमान महापौर चंदूबापू सोनार व नगरसेवक प्रदेश आप्पा व समाजाचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थिती लावलेली आहे. भूषण भाऊ आणि चंदन बापू यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी आणि गोविंद करंकाळ यांनी त्यांच्या काकांच्या स्मरणार्थ सन्मान दिलेला आहे. व हे जे रक्तदान होईल हे संपूर्ण धुळे सिव्हिलला रुपयाला दिले जाईल. जय संताजी, जय महाराज. धुळे जिल्ह्यातील 17 वर्षाआतील क्रिकेट खेळाडूंसाठी श्री विले पार्ले केळवाणी मंडळ संस्थेच्या वतीने अध्यक्ष तथा शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण माजी मंत्री व आमदार अमरीशभाई पटेल संस्था सह अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आज SBKM व सारथी स्पोर्ट्स क्लब धुळेतर्फे निवड चाचणी घेण्यात आली. सदर निवड चाचणी धुळे शहरातील साक्री रोडवरील आसाराम आश्रम येथील मैदानावर घेण्यात आली. शिरपूर शहरात धुळे जिल्ह्यातील 17 वर्षाआतील क्रिकेट खेळाडूंसाठी ही स्पर्धा घेतली जात आहे. स्पर्धेतील क्रिकेट खेळाडूंना मोफत गणवेशही देण्यात येणार आहे. ही निवड चाचणी धुळे, साक्री, शिंदखेडा तालुक्यातील खेळाडूंसाठी घेण्यात आली. निवड चाचणीचे उद्घाटन चेअरमन किशोर पाटील, सतीश मराठे, संदीप बिरारीस यांच्या उपस्थितीत यांनी केले. यावेळी किशोर पाटील, राजेंद्र चौक, सतीश मराठे, संदीप बिरारीस तसेच सारथी अकॅडमी प्रियदर्शनी क्लबचे विजयजी पंजाबी, तेवा मोरे, स्वप्नील निकुंभे आदि उपस्थित होते. नमस्कार, मैं सारथी स्पोर्ट्स क्लब धुलिया की तरफ से आप सबका स्वागत करता हूं और सबसे पहले धन्यवाद देना चाहता हूं मैं माननीय श्री अमरीश भाई जी पटेल, भूपेश भाई जी पटेल. इन्होंने मुझे जो यहाँ पे इंकरेज किया है कि चलो भाई पंजाबी जी आप आए हैं तो बच्चों के साथ में जुड़ेंगे अपन, तो उसकी तरह उनके आदेशानुसार या उनके सजेशन के हिसाब से मैंने 15 दिन से काम चालू किया है और उसका फल अपने को बहुत अच्छा मिल रहा है. हमारा वहाँ पे प्रपोजल था टूर्नामेंट रखने का. उन्होंने बोला कि अपने को शिरपुर में प्रपोजल रखना है, टूर्नामेंट रखनी है. SBKM और सारथी दोनों मिल के अपन धुलिया के डिस्ट्रिक्ट के लिए कुछ करने को तैयार हैं. तो अपन ने चैलेंज वो लिया है और धुलिया की एक अच्छी टीम बनाने के पीछे ये एक पहला कदम है. आज जो बच्चे आए हैं 120 बच्चे ट्रायल सिलेक्शन को हैं. मंगलवार को 50 बच्चे दोंडईचा में से सिलेक्ट होने वाले हैं और शिरपुर के टोटल 2 टीम ऑलरेडी तैयार हो चुकी हैं. तो ऐसे टोटल 8 टीमों का जो ये टूर्नामेंट होने वाला है बिल्कुल एकदम अनबिलीवेबल और IPL के जैसा ही होने वाला है. टोटली रूल MCA के रहेंगे, MCA के गेस्ट वगैरह रहेंगे, अंपायर सब MCA के रहेंगे, स्कोरर सब MCA के रहेंगे. 8 टीमों में लीग पद्धति से दो ग्रुप बना के अपन उसको मैचेस खिलाने वाले हैं. विनिंग टीम को, जो विनिंग टीम है उनको माननीय अध्यक्ष साहब जैसे अमरीश भाई जी हुए, भूपेश भाई जी हुए या निम्स के जो भी हैं, ACPM के जो भी हैं अध्यक्ष वगैरह, उनके हाथ से कैश 11,000 रुपये का विनिंग टीम को प्राइज़ मिलने वाला है. रनिंग टीम को 5,000 रुपये है. और इसके लिए जो हम शुल्क लेने वाले हैं वो सिर्फ बच्चे की मेहनत लेने वाले हैं. बच्चे में कितना टैलेंट है उसके लिए निम्स और सारथी वालों ने टोटली जो भी काम हो रहा है निम्स के हिसाब से हो रहा है. उनकी तरफ से पूरा गणवेश है, रहना खाना पीना सब उनको शिरपुर की तरफ से, बच्चों को भी, उनके कोचेस को भी, अंपायर्स को भी. तो इतना सब अपने को अच्छा प्लेटफॉर्म मिलना तैयार शुरू हुआ है. इसका धुलिया के बच्चों ने ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा लेना चाहिए और धुलिया का नाम आगे बढ़ाना चाहिए, ये मेरी इच्छा है.
बाकी तो थँक्यू व्हेरी मच. कोरोना या महामारीच्या काळात महत्वपूर्ण आरोग्य सेवा देणाऱ्या दोंडाईचा जिल्हा रुग्णालयात सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था रोटरी सिनियर्सच्या माध्यमातून स्वॅब चेंबर, 30 रुग्णांसाठी सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम व दैनंदिन लागणारे सिलेंडर आदी वस्तू बसविण्यात आल्यात. याप्रसंगी मदतीस धावलेल्या दात्यांचाही सत्कार करण्यात आलाय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरकार साहेब रावल, आमदार जयकुमार रावल हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रशांत जानी, असिस्टंट गव्हर्नर अनिश शहा, रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया आदी उपस्थित होते. यावेळी बांधकाम सभापती निखिल जाधव, डॉ मुकुंद सोहणे, पाणीपुरवठा सभापती सौ वैशाली महाजन, आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे, नगरसेवक किशन दोदेजा, रोटरी क्लबचे अध्यक्ष रितेश कवाड, रामेश्वर इंदाणी, इनरव्हीलच्या अध्यक्षा मयुरा पारख, ब्राह्मण महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री उपासणी, पत्रकार अख्तर शहा, पत्रकार जितेंद्र गिरासे, सदाशिव भलकर आदी उपस्थित होते. आणि त्या भीती आणि भयाच्या वातावरणामध्ये प्रत्येक माणूस आपला जीव मुठीमध्ये घेऊन आपल्या परिवाराला कसं वाचवतोय हा प्रयत्न करत असताना एक आमच्या कोकणाच्या शहरामध्ये रोटरी ही एक आगळी वेगळी सेवा करणारी संस्था, सेवा हे प्रथम धर्म मानणारी एक संस्था. त्या काळामध्ये ज्यावेळेस सगळे लोक आपल्या चिंतेमध्ये होते, भीतीमध्ये होते, भयमध्ये होते की माझ्या जीवाचं काय होईल, त्या काळामध्ये रोटरीचे कार्यकर्ते ते मैदानामध्ये आले. सारे लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडचणीमध्ये होते आणि या मैदानामध्ये यांनी सांगितलं संकट मोठं आहे, भयानक आहे, परंतु याला आपल्याला लढा द्यावा लागेल आणि प्रत्येक जण त्या लढ्यामध्ये योगदान करा. त्याला असं ऑक्सिजन लागतं, ऑक्सिजन कमी होऊन जातं हे अंदाजच आम्हाला नव्हता. आणि मग त्या माध्यमातून आपल्याला आपली व्यवस्था करावी लागेल. हा असा प्रकारचा भयंकर रोग आहे. त्यात जर कोणाला काय झालं तर आपण अँब्युलन्स पकडतो, इथून धुळ्यावर नाशिकहून मुंबई आणि मुंबईहून प्रसंगी अमेरिका, लंडन कुठे जाऊन त्याचा इलाज करू असं नेहमीच आपलं पॅटर्न राहिलं. पण याच्यापेक्षा पलीकडे तुम्ही ना अमेरिकेला जाऊ शकता, ना लंडनला जाऊ शकता, तुमच्या गावामध्ये जे आहे तेच तुमची मदत होऊ शकेल अशी एक परिस्थिती निर्माण झाली. आमच्या गावामध्ये काय मेडिकलची काय भाषा होती यहाँ पे हम बैठे हुए हैं. इसका फायदा ये है कि जो काम किया ये 6 महीने में, ये जो पेंडेमिक था, पेंडेमिक सबके लिए पेंडेमिक था, लेकिन सोशल ऑर्गेनाइजेशन के लिए वो एक अपॉर्चुनिटी जगह समाज की कैसे नई सेवा की जाए. क्योंकि आज से 1 साल पहले कोई बोले कि मेरे को 50 किट लेना है, मेरे को मास्क लेना है, सैनिटाइजर लेना है, तो बसते उसके ऊपर. लेकिन आज वो भी समय है. तो रोटेशन सीनियर्स क्लब ने आज 6 महीने के बाद में यहाँ पे आया हूँ क्लब में. तो विश्वशंकर का 17 जुलाई को तब तक अच्छे काम किए हैं और वो उसकी एनर्जी और उसका जो एंथुसियाज्म है उसका और राजेश का वही जो एनर्जी है वो काम में ट्रांसफर होती है. और आप सब जो सीनियर लोग हैं वो उसकी एनर्जी के यूटिलाइज कर रहे हैं. आपका एक्सपीरियंस उसकी एनर्जी तो सोसाइटी के लिए अच्छे काम हो रहे हैं. और आज आप सबने सब लोगों को जो सम्मानित किया वो भी एक बहुत इम्पोर्टेंट है कि जब भी हम किसी से कुछ भी मदद लेते हैं उसका आभार व्यक्त करें, वही हमारे लिए. सर्वसामान्य जनतेची गळचेपी करणारी पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आज समाजवादी पार्टी धुळेतर्फे जिल्हाधिकारी कचेरीसमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सद्यस्थित जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ गगनाला पोहोचली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर बरोबर आता अन्नधान्याच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. कोरोना काळातून होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता जगणंही कठीण झालं आहे. यासाठी ही परिस्थिती केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कचेरीसमोर निदर्शने करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्याचं
समाजवादी पार्टीचे तथा नगरसेवक अमीन पटेल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। बीजेपी सरकार और भाजपा सरकार जो है, जो प्रूफगंडे नए नए लाकर जनता का गला घोलने का काम कर रही है, प्रूफगंडे में जनता को उलझा देती है। और आज देश के अंदर 140 रुपए किलो तेल हो चुका है, गैस सिलेंडर के भाव बढ़ रहे हैं, पेट्रोल के भाव बढ़ रहे हैं, जीवनक वस्तु जो है उसके भाव बढ़ रहे हैं। मगर जो आम आदमी है, जो ठेला गाड़ी ढकेलने वाला, जो हाथ मजदूरी करने वाला, जो रास्ते पे खड्डे खोदने वाला, ऐसा आदमी 140 रुपए तेल लेकर खरीदेगा क्या और खाएगा क्या। आज जनता को जो है, समाजवादी पार्टी अगर जीवनक वस्तु के भाव अगर कम नहीं होते तो समाजवादी पार्टी पूरे महाराष्ट्र के अंदर जो है जन आंदोलन करेंगी। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। जय हिंद सिनियर ते वाडी भोकर पर्यंत रस्ता ठरतोय अपघातांचा टर्निंग पॉइंट। पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ धुळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन। धुळ्यात सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे प्रशिक्षण। श्री जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन व रक्तदान शिबिर संपन्न। एसबीकेएम व सारथी स्पोर्ट्स क्लब धुळेतर्फे क्रिकेट स्पर्धांसाठी निवड चाचणी। कोरोना काळात रोटरी सिनियर्सची उल्लेखनीय कामगिरी। आणि महागाईला आळा घाला, समाजवादी पार्टीची मागणी। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।